Hello friends, welcome again all of you. As you know, we are dealing with problems based on development of surfaces. Last session we are finished with the problem which was on hexagonal pyramid. Okay. Now with the same type of solid we are going to study or learn another problem, but in this problem you will find that there are definitely number of cutting planes equal to 2. आतापर्यंत आपण ज्या प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लक्षात आलं की फक्त एकच कटिंग प्लेन होती. आता असे प्रॉब्लेम आताच्या सेशन मध्ये आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कटिंग प्लेन्स ह्या 2 आहेत. काय फरक पडत नाही मित्र. कटिंग प्लेन कशी असली तर नंबर ऑफ कटिंग पॉइंट्स फक्त वाढतील. आपण बघूया हा प्रॉब्लेम आणि आता एक्झाम्पल घेणार आहोत आपण हेक्सागोनल पिरॅमिडचं. ओके, ठीक आहे. तर स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम पासून सुरुवात करूया आपण. हेक्सागोनल पिरॅमिड ऑफ साइड ऑफ बेस 30 mm and altitude 75 mm. अल्टिट्यूड म्हणजे हाइट ऑफ ऍक्सिस मित्र लक्षात घ्या. आणि पुन्हा हेक्सागोनल पिरॅमिडच आहे तर त्याची बेस 30 मिमी आहे आणि 75 मिमी त्याचा हाइट ऑफ ऍक्सिस आहे. रेस्ट ऑन इट्स बेस ऑन HP. बेस ऑन HP वरती आहे म्हणजे ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP आहे. सच दॅट base edge is parallel to VP. तर हेक्सागोनल पिरॅमिड जो आहे तो HP वरती अशा पद्धतीने रेस्ट होतो मित्र. हा हेक्सागोनल पिरॅमिड आहे. त्याची बाजू तुम्हाला 25 मिमी 30 मिमी दिलेली आहे आणि अल्टिट्यूड म्हणजे अपेक्स ची जी हाइट आहे ती तुम्हाला अपेक्स पासून बेस मधून निघणारा जो ऍक्सिस आहे त्याची हाइट तुम्हाला 75 मिमी अशी दिलेली आहे. तर बेस नुसता HP वर आहे असं म्हणून भागत नाही तर बेसच्या बाजू पण सांगाव्या लागतात. तर बेसची बाजू जी आहे ती पॅरलल टू VP आहे मित्र. तर आता बघा ही बाजू VP ला पॅरलल आहे. याच्या पाठची बाजू पण ऑटोमॅटिकली VP ला पॅरलल येते. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये जो हेक्सागोन दिसतो त्याच्यामध्ये दोन बाजू VP ला पॅरलल येतात आणि म्हणून इथे तुम्ही बघू शकता TU नावाची जी बाजू आहे आणि ही जी नाव आहे QR PQRS अशी नाव दिले. तर QR नावाची जी बाजू आहे या दोन्ही VP ला पॅरलल आलेल्या आहेत आणि हा जो एपेक्स आहे आणि सेंटर जो आहे व्हर्टेक्स तर तो स्लांट एजेसने जोडल्यामुळे या सगळ्या स्लांट एजेस कॉन्सन्ट्रेटेड झालेले आहेत. म्हणजे निश्चितच हा जो टॉप व्ह्यू आहे हा पिरॅमिडचा आहे आणि या टॉप व्ह्यू वरनं आपण फ्रंट व्ह्यू त्याचा काय करायचं जनरेट करायचं. तर मित्र हा टॉप व्ह्यू मी आता इथे जनरेट करतोय. मी हा हेक्सागोन तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवणार आहे. टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला त्याची पोझिशन कळालेली आहे. तर अशा पद्धतीचा हा आपला हेक्सागोनल पिरॅमिड येणार आहे. याची बाजू तुम्हाला दिलेली आहे मित्र 25 मिमी. ही बाजू इथे मी मेन्शन करतो. 25 नाही 30 आहे सॉरी 30 मिमी. याचा इथे अपेक्स येईल आणि हे त्याचे सगळे सॉरी हे त्याचे स्लांट एजेस. थोडा हायलाइट करतो मी याला. नाव दिले आपण मित्र व्हायला काय ABCD PQRS काय नाव दिली तर चालतात. आपण A पासून सुरू करू. ABCD E आणि F. बघा EF आपली VP ला पॅरलल झाली. CB आपल्याला VP ला पॅरलल झाली आणि हा त्याचा अपेक्स झाला. व्हर्टेक्स आणि अपेक्स त्याचा सेंटर जो झाला तो इथे येणार ऍक्सिस. बरोबर. आता याच्यावरनं फ्रंट व्ह्यू 75 mm ला जायचं असेल तर हा ऍक्सिस पहिल्यांदा वर घ्यायचा. हा पहिल्यांदा ऍक्सिस वरती घ्यायचा आणि 75 mm वरती हॉरिझॉन्टल लाईन मारायची आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स इथे मेन्शन करायचं. दॅट डिस्टन्स इज इक्वल टू 75. ओके. आणि मग याच्यावरती A चढवायचा वर. A आला की इथे A' होणार. बेस आहे त्याचा. F आणि B येणार. B' आणि F'. इथे येणार पॉइंट P'. पुन्हा C आणि E आलेला आहे. C' आणि E' आणि शेवटचा पॉइंट मित्र हो येणार आहे तो D'.
आणि मग हा पॉइंट इथं मिळालेला हाईट 75 वरती ओ डॅश आणि हा पी डॅश. मग हे स्लांट एज मध्ये असं जोडून घ्यायचं. आता फ्रंट व्ह्यू मध्ये काय काय दिसणार आहे याची विजिबिलिटी तुम्हाला या सॉलिड वरती मी दाखवतो. असा विषय आहे. हा माझा ए आहे. OA दिसणार आहे, डार्क काढणार. OB दिसणार, डार्क काढणार. OC दिसणार आणि OD दिसणार. फक्त OE आणि OF या दोन डॉटेड येणार आहेत मित्र. त्यामुळे त्या आपल्याला काय करावे लागतील, डॉटेड करावे लागतील. आणि म्हणून ह्या ज्या OE आणि OF ज्या होत्या त्या डॉटेड येतात. पण ह्या डॉटेड येण्या पाठीमागं याच्या पाठीमागं OC आणि OB हे सगळं दिसत असल्यामुळं फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला हे सगळंच दिसतं. OA दिसतो, OB दिसू लागला बघा, OC दिसतो, OD दिसणार आहे आणि OE अशा पद्धतीने दिसणार. आणि हा त्याचा मग काय होणार आहे, फ्रंट व्ह्यू. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याला फ्रंट व्ह्यू काढणार आहे. ही लाईन, ही जी लाईन आहे ही लाईन हायलाइट येत नाही मित्र, कारण ही स्लांट एज नाही आहे. दिस इज अ ऍक्सिस. त्यामुळे ऍक्सिस हा नेहमी ऍक्सिस सारखाच काढावा लागतो आपल्याला. तो अशा पद्धतीने आपल्याला काढावा लागेल. तर हा त्याचा करेक्ट फ्रंट व्ह्यू आहे. बरोबर. आता याच्यामध्ये कटिंग प्लेन जी आहे ती कशी आहे ही आपल्याला विचारलेली आहे. विजिबिलिटीचा कन्सेप्ट कळाला. सगळ्या स्लांट एजेस दिसतात कारण ऑब्झर्वर इकडून बघतो. OA दिसते, OB दिसते, OC OD दिसते. OF आणि OE लपतात. OE लपला जातो OC च्या मागे आणि OF लपला जातो OB च्या मागे. ओके, नेक्स्ट. आता बघा, इथून पुढे जायचं असेल तर प्रॉब्लेम वाचावा लागेल. इट इज कट बाय टू कटिंग प्लेन्स. दोन कटिंग प्लेन आहेत मित्र. हा बदल आहे. टू कटिंग प्लेन्स परपेंडिक्युलर टू VP. बरोबर. वन ऑफ द प्लेन इज इन्क्लाइंड एट 30 डिग्री टू HP. दोन पैकी एक कटिंग प्लेन 30 डिग्री HP ला आहे. अँड मीटिंग द ऍक्सिस. कुठं कट करते, ऍक्सिस ला, ऍट अ पॉइंट 40 mm फ्रॉम द बेस. बेस पासून ऍक्सिस वरती 40 mm टाकायचं. त्या पॉइंटला X नाव द्यायचं आणि तिथून किती डिग्रीचा अँगल, 30 डिग्रीचा अँगल कट करणारे आपण लाईन काढायची. टोटल 75 आहे मित्र. 75 पासून हा ऍक्सिस आहे OP, त्याच्यावरती 40 वरती म्हणजे मी इथं पॉइंट घेणार. लक्षात आलं का तुमच्या बघा. आणि हा पॉइंट मी पर्पजली इथं मार्क करणार निळ्या चॉकनं, कारण दिस इज माय कटिंग पॉइंट X. मग या X मधून मी एक हॉरिझॉन्टल लाईन काढणार अशी, त्याच्यावरती कोन मापक ठेवणार आणि एक कोन मापक ठेवून मी ह्याला कटिंग प्लेन काढणार 30 डिग्री HP ला. आणि ती 30 डिग्रीची HP ची कटिंग प्लेन मी या पद्धतीने काढणार. या पॉइंट मधनं जाणारी, X मधनं जाणारी आणि 30 डिग्री अँगल करणारी माझी जी लाईन आहे ही कटिंग प्लेन आहे. दिस अँगल इज इक्वल टू 30 डिग्री. आणि ही जी प्लेन आहे याला आपण व्हर्टिकल ट्रेस असं म्हणतो मित्र. त्यामुळे हिचं लोकेशन आपण दाखवताना VT असं दाखवतो. VT. बघा, ही एक कटिंग प्लेन जाते. आणि ही कितीला कट केली मित्र, हे डिस्टन्स इथं मेन्शन करूया. हे डिस्टन्स इथं मेन्शन करूया की बेस पासून तिचं अंतर जे आहे ते अंतर आहे 40. बरोबर. इट इज कट बाय टू कटिंग प्लेन्स परपेंडिक्युलर टू VP. वन ऑफ द प्लेन इज inclined at 30 degree to HP and meeting the axis at a point 40 mm from the base. Okay. दुसरी बघा. The other plane is curved off. दुसरी प्लेन सरळ कट करत नाही, कर्वड आहे, चाप मारलाय, कट केला असा. 30 mm रेडियस, 30 मिलीमीटर रेडियस विथ द, कुठं मारायचा रेडियस, राइट कॉर्नर ऑफ द बेस एज अ सेंटर. आता राइट कॉर्नर ऑफ द बेस एज अ सेंटर म्हटल्यानंतर फ्रंट व्ह्यू मध्ये राइट कॉर्नर ऑफ द बेस म्हणजे हा, म्हणजे D डॅश सेंटर पकडायचा आपण आणि या D डॅश सेंटर वरून आपण त्याला काय करायचं, चाप करायचं. बरोबर. आणि त्याचे रेडियस किती आहे मित्र, तर रेडियस बरोबर किती दिली, 30 mm रेडियस. तर 30 mm रेडियस D डॅश वरून घेतली तर आपल्या इथं फिगर मध्ये लक्षात येते R30 म्हणजे ती इथनच बरोबर जाते. आणि मग या सेंटर पासून इथून जाणारी आणि बरोबर 30 mm ची त्रिज्या असणारा असा एक चाप आपण काढायचा. दिस इज द कटिंग प्लेन. बरोबर, लक्षात आलं का? आता तुमच्या लक्षात आलं काय मित्र, हा चाप मारला आणि ही कटिंग प्लेन आली तर या कटिंग प्लेनचा वरचा पोर्शन रिमूव्ह झाला. हा रिमूव्ह पोर्शन कसा काढायचा म्हणतो, थिन लाईन्स मध्ये. हा थिन लाईन मध्ये आला आणि हा काढल्यानंतर ऑब्झर्व्हरला दिसलेला राहिलेला हा मधला पट्टा राहिला, त्यामुळे हा पोर्शन रिमूव्ह झाला ऑब्झर्व्हरचा आणि याच्यामधला हा पोर्शन काय झाला मित्र, रिमूव्ह झाला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल का बघा मित्र, काय शिल्लक राहिलं, याच्यावर मी चॉक फिरवून दाखवतो बघा. इथून इथपर्यंत, इथून हा कर्व, परत ही एज, परत हा कर्व खाली, परत ही एज
हा बेस आणि हा बेस. एवढं राहिलं बघा मित्र, एवढा पोर्शनच राहिला एवढा डार्क. बरोबर आहे का? परत एकदा बोर्ड फिरून दाखवतो मी. हा रिमूव्ड पोर्शन फेंट लाईन, इथून वरचं सुद्धा फेंट लाईन मध्ये एवढ्या पार्टची आपल्याला काय करायला लागते? डेव्हलपमेंट करायला लागते. याची R30 दिलेली आहे मित्र. याची R30 आपण कुठेही मेन्शन करून दाखवू शकतो. हा सेंटर आहे आणि ही रेडियस आहे, त्यामुळे याच्यामध्ये बाण काढून आपण याच्यामध्ये R30 असं दाखवू शकतो. बरोबर? अशा पद्धतीनं ही फिगर जी इथं तयार झालेली आहे ती इथं काढलेली आहे. आता गंमत बघा मित्र, कटिंग पॉइंट्स मिळवायला पाहिजेत ना. आता इथून पुढे कटिंग पॉइंट्स मिळवायचं म्हणजे काय करायचं? तर बघा, O to A ला कट करणारा कटिंग पॉइंट 1, O to B ला कटिंग पॉइंट 2, O to C ला कटिंग पॉइंट करते तो पॉइंट नंबर 3, O to D ला कटिंग पॉइंट करते तो 4, परत O to F ला कटिंग पॉइंट E ला 5 आणि O to F ला कटिंग पॉइंट करतो 6. म्हणजे हे प्रॉब्लेम ऑर्डिनरी आपण बघितलाय एक कटिंग प्लेनचा. जेव्हा तो सगळे जनरेटर्स कट करतो तेव्हा किती कटिंग पॉइंट्स मिळाले? आपल्याला 6 कटिंग पॉइंट्स मिळाले. हे 6 मिळाले. बरोबर? आता 7 नंबरचा कटिंग पॉइंट तुम्हाला मिळवायचा असेल तर कुठं? तर इथं बेसला कट झाला तो 7 नंबरचा कटिंग पॉइंट. बरोबर? 7 नंबरचा कटिंग पॉइंट. 8 नंबरचा कटिंग पॉइंट म्हणजे त्यानं O to C ला कट केला 8 नंबर. 9 नंबरचा कटिंग पॉइंट म्हणजे त्यानं O to D ला केला. आणि एक कटिंग पॉइंट आहे मित्र इथं O to E, तो 10 नंबरचा. म्हणजे हा जो चाक मारला की 30 मिलीमीटरचा, त्यानं किती कटिंग पॉइंट मिळवले? 4 कटिंग पॉइंट मिळवले. 4. एक कुठे मिळवला? बेसला डायरेक्ट कट बेस. 2 नंबरचा कटिंग पॉइंट कुठे मिळाला? O to C वर, म्हणजे 8 नंबर आला. इथं 6 आले, इथं 6, इथं 7वा बेसला, इथं 8वा मिळाला, 9वा O to D वर मिळाला मला. आणि एक 10वा पॉइंट आहे कारण इथं 2 एज आहेत, O to C आणि O to E, त्यामुळे 10 नंबरचा कटिंग पॉइंट तिथं आपल्याला मिळाला. अशा पद्धतीनं एवढे 10 कटिंग पॉइंट्स आपल्याला इथे मिळालेले आहेत. आणि हे 10 कटिंग पॉइंट्स वरती आपल्याला हा जो मधला पोर्शन जो राहिला आहे त्याची डेव्हलपमेंट आपल्याला काढायची. आता याची डेव्हलपमेंट काढत असताना हा पिरामिडचा प्रॉब्लेम असल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा काळजीनं आपण काय बघायला पाहिजे? ह्याचा टॉप व्ह्यू बघायला पाहिजे. याच्या टॉप व्ह्यूला ऑब्झर्व केल्यानंतर बघायचं की ह्याला 6 स्लांट एजेस आहेत, OA, OB, OC, OD, OE, OF. या 6 पैकी एक तरी कुठली तरी स्लांट एज ही VP ला पॅरलल आहे का? तर बघायचं. OA बघा, अरे वा, OA VP ला पॅरलल आहे, प्रश्नच नाही. OB नाही आहे, OC नाही आहे, OD पण पॅरलल आहे. आपली गरज आहे फक्त एक वन ऑफ द स्लांट एज ऑफ द पिरामिड हॅज टू बी पॅरलल इन द टॉप व्ह्यू, ही आपली अट आहे. त्यामुळे OA पॅरलल आहे आणि OD पॅरलल आहे. याचा अर्थ असा आहे की टॉप व्ह्यू मधली OA जर मी फ्रंट व्ह्यूत ऑब्झर्व केली तर तो O' A' आहे. त्या O' A' चा टॉप व्ह्यू आहे OA. जर टॉप व्ह्यू मध्ये OA VP ला पॅरलल असेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये O' A' ही त्याची ट्रू लेंथ दाखवते. म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आपल्याला रोटेशन करून ट्रू लेंथ मिळवायची गरज नाहीये, आतापर्यंत आपण मिळवली होती. म्हणजे OA' जी आहे ती ट्रू लेंथ आहे. OD ला ऑब्झर्व केलं, OD VP ला पॅरललच आहे, समान आहे त्याच्यासारखी. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये O' बघितला तर तो बघितलं तर इन्क्लाइन टू HP चा आहे. म्हणजे ही ट्रू लेंथ आहे O' किंवा आणि त्याची टॉप व्ह्यू लेंथ ही VP ला पॅरलल. आयदर OD चं कन्सिडरेशन करा किंवा OA चं करा, दोन्हीपैकी एक कुठलेही कन्सिडर केलं, ग्रँट झालं, आपल्याला पटलं आपल्याला की इथं ट्रू लेंथ काढायची काही गरज नाही आहे. म्हणजे इथं OD घ्या किंवा OA घ्या आणि त्या लेंथचा तुम्ही इथं चाप मारायचा. आणि म्हणून आपण काय करायचं बघा, ही लाईन आहे, या लाईनला या OD लाच किंवा याला मी अशी पॅरलल लाईन काढतो. इथं आता तुमचं Y काढून मी संपवतो, ही लाईन इथं वाढवतो, इथून ही लाईन पॅरलल काढायची. हो, कशाला पॅरलल? O' B' ला पॅरलल. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की O' B' ही ट्रू लेंथ आहे किंवा O' A' एवढी ट्रू लेंथ आहे. हीच ट्रू लेंथ मी इथं घेतलेली आहे. दिस इज माय पॉइंट O' आणि इथं माझा पॉइंट A'. बरोबर? कारण या लाईनला जेव्हा मी एखादी समांतर रेषा मारतो तेव्हा हिची जी लेंथ आहे तेवढीच ही हिची लेंथ आहे किंवा हिची लेंथ असते, काही फरक पडत नाही. ओके? किंवा ही जागा सोडून तुम्ही दुसरीकडे O घ्या, एवढी लेंथ ट्रू लेंथ घ्या आणि चाप मारा. कसंही केलं तरी चालतंय मित्र. तुमचं काम सोपं व्हावं म्हणून मी याला पॅरलल लाईन केली. समजा ह्या लाईन मध्ये तुम्हाला घ्यायचं नाही, तो O घ्या, या O पासून एवढी त्रिज्या घ्या आणि चाप मारा, काय फरक पडत नाही, त्याचं करेक्टच आहे. आता ही लेंथ झाल्यानंतर या लाईनला आपण ह्याला फिरवायचं इथं, त्यामुळे हा असा चाप मारायचा. बरोबर? याच्यावरती चापावरती किती पॉइंट घ्यायचे आपण? 6 पॉइंट घ्यायचे मित्र. 6. कारण काय? तर
तर बेस 6चा आहे त्यामुळे ही बाजू आहे तुमची 30, तर त्याचा एक पॉइंट घ्या, 1 2 3 4 5 आणि 6. आणि मित्र हे 6च्या 6 पॉइंट्स आपण जोडायचे. हे बघा ए झाला की बी येणार, सी येणार, सी झाला की डी येणार, बरोबर, डी झाला की परत ई येणार, थोडंसं आत घेतो मी याला असं येईल, सी झाला की डी येणार, डी झाला की ई येणार, ई झाला की एफ येणार आणि परत ए. अशा पद्धतीनं ही डेव्हलपमेंट झाली, बरोबर. ही लेंथ परत एकदा सांगतो, ओ डॅश ए डॅश म्हणजे हीच लेंथ घेतली कारण ही ट्रू लेंथ आहे. का तर टॉप व्ह्यू मध्ये ओ ए व्ही पी ला पॅरलल, दॅट्स ऑल. आता ए टू बी जॉईन करायचा आहे ना आपण, तर ए टू बी आपल्याला जॉईन करावं लागेल टार्गेट, बरोबर. आता हे जॉईन करण्यापूर्वी आपल्याला याची सगळी डेव्हलपमेंटचे पॉइंट्स करूया आणि मग आपण हे ए टू बी चं जॉईनिंग करूया, बरोबर. आता 1 पॉइंट जो मिळणार आहे आपल्याला, 1 पॉइंट, हा 1 पॉइंट म्हणजे ओ डॅश टू 1 डॅश डिस्टन्स घ्यायचं आणि याच्यावर टाकायचं. आता ही रेषा ह्याला समांतर मारल्यामुळं मी काय करतो बघा, हे जे 1 डॅशचा पॉइंट आहे ना तो डायरेक्ट ह्याच्यावर पाडतो ना, डायरेक्ट बघा, ठीक आहे. हा आता काय झालं तुमच्या लक्षात आलं का बघा, हा 1 डॅश या ट्रू लेंथ वरच आहे त्यामुळे डायरेक्ट इथं टाकला मी, दिस इज युअर पॉइंट 1, बरोबर. आता काय होतंय, या 2 डॅशला मग तुम्ही म्हणाल सर 2 डॅश पॉइंट ओबी वर आहे त्याला पण टाका की इथं ओबी वर. मित्र हो, त्याला इथं जर टाकायचं असेल तर ही ट्रू लेंथ नाही आहे, ओबी आणि ओएफ आहे, ध्यान इथं बघा ओबी आणि ओएफ असा आहे. म्हणून मला पहिला काय करायला पाहिजे, ह्या 2 डॅशला ट्रू लेंथ वर टाकायला पाहिजे. म्हणजे कुणावर टाकायचं मी, ओ टू डी वर, कारण ओ टू डी ट्रू लेंथ आहे. हा जाणार डायरेक्ट इथं, पण हा इथं पर्यंत जाणार. मग मला काय करायला पाहिजे, हे कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायला पाहिजे, बरोबर. किंवा हा जो पॉइंट आहे हा पॉइंट मला या पॉइंट वरून इथं ट्रान्सफर करायला पाहिजे, इथं या लाईन वर, आणि मग या पॉइंट वरनं मला इथं डिस्टन्स आर्क मारायला पाहिजे. म्हणजे इथं माझा पॉइंट येणार 2. पुन्हा 3 नंबरचा पॉइंट पण तसाच होणार आहे. 3 नंबरचा पॉइंट याच्यावरती पाडला तर तो 3 नंबरचा पॉइंट इथं गेला, इथं, आणि इथनं परत तो रोटेट होऊन इथं गेला. दिस इज माय पॉइंट नंबर 3. 4 नंबरचा पॉइंट पण ह्याच्यावर पाडायचा ट्रू लेंथ वर, हा ट्रू लेंथ वरच आहे, हा इथं आला बघा, हा इथनं मोडला इथं, दिस इज युअर पॉइंट नंबर 4. परत 5 नंबर 3 च्या लाईनलाच येणार त्यामुळे हा इथं पुढे फिरला, इथं येणार 5 नंबरचा पॉइंट, दिस इज 4, दिस इज 5. 6 नंबरचा पॉइंट म्हणजे 2 डॅश ची लाईन, ही लेंथच ही आर्कच पुढे जाणार, दिस इज युअर पॉइंट नंबर 6 डॅश, बरोबर. अशा पद्धतीने हे 6 पॉइंट मिळाले. आणि पुन्हा 1 नंबरचा पॉइंट आहे तो हा शेवटचा, तर ह्याची लेंथ सुद्धा इथं जाऊन पकडली तर इथं पॉइंट 1 डॅश मिळाला. आता बघा मित्रांनो, 1 ते 2, 2 ते 3 पुन्हा स्ट्रेट लाईन, 3 ते 4 पुन्हा स्ट्रेट लाईन, 4 ते 5 पुन्हा स्ट्रेट लाईन, 5 ते 6 स्ट्रेट लाईन आणि पुन्हा 6 ते 1 स्ट्रेट लाईन. अशा पद्धतीने ही डेव्हलपमेंट झाली. फरक तुमच्या लक्षात आला का मित्र? काय केलं आपण याच्यामध्ये, तर आपण याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे हा पॉइंट, हा इथले कटिंग पॉइंट्स आहेत, हे कटिंग पॉइंट्स हे पहिल्यांदा ह्या ट्रू लेंथ वर टाकले. हे डायरेक्टली एवढ्या डिस्टन्सला घेऊन चाप मारता आले नसते आपल्याला, कारण खाली त्याच्या टॉप व्ह्यू लेंथ नाही, फक्त ओए आणि ओडी इथं ट्रू लेंथ आहे. त्यामुळे 1 नंबरची प्रोसिजर आणि 4 नंबरची प्रोसिजर डायरेक्ट टाकून रोटेट होऊ शकते. पण 2 नंबर, 3 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर या 4 पॉइंट साठी आपल्याला त्याला ह्या ट्रू लेंथ वर टाकावे लागतात आणि त्या लेंथ वर नाही इथे पाडायची, ही सुद्धा ट्रू लेंथ आहे. मग त्याला तिथं रोटेट करून हा पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळवावा लागतो. तर अशा पद्धतीने मित्र हो ही जी काय मिळते आपल्याला स्लाइड मिळते, सॉरी डेव्हलपमेंट मिळते, बरोबर. आता या आर्क लेंथचा जो विषय आहे, या आर्क लेंथच्या विषयाबद्दल आपण पुन्हा डेव्हलपमेंट्स करण्यासाठी हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स आपल्याला काय करावे लागतील, कन्सिडर करावे लागतील. ओके, ठीक आहे. तर तो पार्ट आपण आता आर्क लेंथचा त्याच्यामध्ये काय करूया, पाहायचा प्रयत्न करूया. ओके, हॅलो फ्रेंड्स. तर आता इथपर्यंतचा पार्ट झालेला आहे की ही कटिंग प्लेन जेव्हा इन्क्लाइन टू एचपी होती आणि तिचे कटिंग पॉइंट जे आहेत ते आपण मिळवलेले. परत तुमच्या लक्षात आलं का बघा की याच्यामध्ये हे जे कटिंग पॉइंट्स आपण मिळवलेले रिस्पेक्टिव्ह कटिंग पॉइंट्स इकडे ट्रान्सफर करत असताना 1 नंबरच्या आणि 4 नंबरच्या कटिंग पॉइंट बद्दल काही इश्यू नाहीये, कारण ते कटिंग ट्रू लेंथ वर होतं.
फक्त प्रॉब्लेम जो आहे तो याच्यासाठी आहे 2 आणि 6 साठी, 3 आणि 5 साठी. कारण या ज्या लेंथ आहेत ओबी आणि ओएफ म्हणा किंवा ओसी आणि ओई म्हणा, या दोन्ही लेंथ या ट्रू लेंथ नाहीये. कारण टॉप व्ह्यू मध्ये बघा ओई अशी आहे, ओसी अशी आहे, ओएफ असा आहे, ओबी असा आहे. त्यामुळे हे कटिंग पॉइंट्स म्हणजे हे डिस्टन्स डायरेक्ट घ्यायचं 2चं ओबी वर आहे म्हणून ते 2चं ओबी वर टाकायचं असं लॉजिक चालणार नाही मित्र. त्यासाठी हे कटिंग पॉइंट्स पहिल्यांदा या ट्रू लेंथ वर पाडावा लागतो. म्हणजे हा ट्रू डॅश इथं आला, बरोबर आहे, तो इथं आला, तोच आपण इथं ट्रान्सफर केला कारण ही ट्रू लेंथच आहे. त्यामुळे तो इथं आला आणि मग त्याला इथून ओ डॅश पासून एवढी लेंथ कंपास मध्ये घेतली आणि त्याला फिरवला आणि बी ला जाऊन थांबलो बघा. म्हणजे 2 नंबरचा पॉइंट आणि 6 नंबरचा ओएफ वर आहे. त्यामुळे हीच आर्क लेंथ पुढे कंटिन्यू केली आणि इथं 6 नंबर मिळाला. दिस इज युअर पॉइंट नंबर 6. दिस इज युअर पॉइंट नंबर 6. तर अशा पद्धतीने मित्र हे सगळे पॉइंट्स आपल्याला याच्यामध्ये मिळाले. 3 आणि 5 सुद्धा इथं उचलायचा 3 ओसी वर आहे म्हणून तो इकडे 3 नंबर ओसी वर टाकायचा असं नाहीये मित्र. 3 आणि 5 ला पहिला ओडी वर टाका कारण ओडी ट्रू लेंथ आहे, तो इथं पडला. इथून त्याला याच्यावर ट्रान्सफर केला कारण ओए पण ट्रू लेंथ आहे आणि मग इथून एवढ्या त्रिज्येने त्याला फिरवला आणि सी वर कट केला की 3 नंबर आणि 5 नंबर ई वर कट केला की या आर्क लेंथ इथं असे 3 आणि 5 मिळवायचे. बाकी एक पद्धतीचा काही विषय नाही, 4 पद्धतीचा काही विषय नाही, डायरेक्टली तुम्हाला त्याच्यामध्ये मिळालं. आता प्रश्न येतोय तो म्हणजे ह्या आर्क लेंथचा. आर्क लेंथ वरती इथं 6 पॉइंट झाल्यानंतर 7 नंबरचा बेसला कट झालेला आहे पॉइंट, बरोबर आहे. 7 नंबरचा बेसला कट झालेला. आता बेस साठी आपल्याला काय करावं लागेल मित्र, जॉइनिंग करावं लागेल. कशाचं जॉइनिंग करावं लागेल तर ए टू बी आहे ना हा बेस त्याचा, कारण हा पिरामिड आहे ना. बी टू सी आहे, सी टू डी आहे, डी टू ई आहे, ई टू एफ आहे आणि पुन्हा एफ टू ए. हे सगळं जॉइनिंग आपल्याला मित्र या पद्धतीने करून घ्यावे लागेल असं. ओके, आता तुमच्या लक्षात येईल हा जो पॉइंट आहे की हा पॉइंट जो कटिंग पॉइंट मिळाला तो बेसला कट केला, बरोबर आहे. म्हणजे हा 7 नंबरचा जो कटिंग पॉइंट आपल्याला मिळतोय ना, तो 7 नंबरचा कटिंग पॉइंट आपण खाली ट्रान्सफर करावा पाहिजे, बरोबर. आता हा 7 नंबरचा कटिंग पॉइंट केल्यानंतर बघा तो ट्रान्सफर केला इथं. तर इथं 2 नावं दिसतात तुम्हाला बघा, एक बी टू सी पण आहे आणि ई टू एफ आहे, बरोबर. म्हणजे तसं 7 नंबरचा कटिंग पॉइंट म्हणजे एक पॉइंट नाही, आपल्याला 2 कटिंग पॉइंट मिळतात. किती मिळतात? 2 कटिंग पॉइंट मिळतात, बरोबर. पैकी पहिला कटिंग पॉइंट जो आहे हा 7 नंबर आपण त्याला म्हटलं की नाही, तर तो आपण कटिंग पॉइंट 7-1 म्हणूया आणि एक मिळतो आपल्याला 7-2 मिळतो. किंवा असं आपण म्हणूया इथं 7 आणि 8 करूया, इथं 9 नंबर करूया आपण, इथं 10 नंबर करूया आणि इथं 11 नंबर करूया. एवढे पॉइंट्स आपण घेऊया, 11 पॉइंट्स घेऊया. ओके, कारण इथं मगाशी एक घेतला होता चुकीचा आहे, कारण बेसला कट करतो. बेस म्हटलं तर बीसी ला पण कट करतो. याला इथं टाकला की बघा इथं पॉइंट येतो बीसी ला. दिस इज युअर पॉइंट नंबर 7, बरोबर 7. आणि 8 नंबरचा पॉइंट जो तुमचा येतो तो याच्यामध्ये येतो कुठं, एफ आणि ई मध्ये. दिस इज युअर पॉइंट नंबर 8, बरोबर. हा बेसला कट करत असल्यामुळे हा पॉइंट आपण टॉप व्ह्यू घेतला. टॉप व्ह्यू मध्ये कळालं ई एफ ला इथं 8 नंबरचा पॉइंट एवढ्या डिस्टन्स वर मिळतो आणि बीसी वरती 7 नंबरचा पॉइंट एवढ्या डिस्टन्स वर मिळतो. त्यामुळे हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं 7 नंबरचं, तेवढंच 8 नंबरचं पण असणार आहे. 7 नंबरचं डिस्टन्स सी पासून डी कडे टाकायचं. सी पासून 7 नंबरचं डिस्टन्स सी पासून डी कडे टाकलं तर इथं तुम्हाला पॉइंट नंबर मिळतो 7 आणि 8 नंबरचं म्हणजे ई पासून एफ कडचं डिस्टन्स घ्यायचं, ते इथं ई पासून एफ कडे टाकायचं, इथं तुम्हाला पॉइंट मिळतो नंबर 8, बरोबर. तर अशा पद्धतीने मित्र तुम्हाला इथपर्यंतचा पॉइंट 8 आणि इथपर्यंतचा पॉइंट 7 तुम्हाला प्लॉट करावा लागेल. लक्षात घ्या 7 आणि 8 तुमचे बेस लाईन वरती आहे, त्यासाठी आपल्याला त्यांना खाली पाडावं लागेल. म्हणजे इथं ट्रू लेंथ वरती कुठं कट करतो तो दिसेल. हे डिस्टन्स बेस वरती ट्रान्सफर केले की 7 आणि 8 अनुक्रमे 2 पॉइंट आपल्याला मिळतात. आता 9 नंबरचा पॉइंट आहे तो इथं एज वर आला. 9 नंबरचा कशावर आहे तर 9 नंबरचा ओसी वर आहे मित्र. मग आपण हे जे लेंथ आहे ही लेंथ घेऊन डायरेक्ट तिथे ट्रान्सफर करायचं नाही, कारण 9 नंबर ज्या ओसी वर आहे ती ओसी ट्रू लेंथ नाही आहे, दॅट इज ॲपरंट लेंथ. मग 9 नंबरला पहिल्यांदा पाडायचा ट्रू लेंथ वर. इथं आला बघा 9 नंबर आणि मग तो इथून इकडे जाणार, या ट्रू लेंथ वर गेला आणि मग ओ डॅश पासून ही लेंथ कंपास मध्ये घ्यायची. 9 नंबर ओसी वर आहे म्हणून याला फिरवायचा तुम्ही इथं आणि इथं तुम्हाला पॉइंट मिळणार 9 नंबर मिळाला, बरोबर आहे.
तसाच 9च्या शेजारी 11 पण आहे बघा. 10 नंबर नंतर घेऊ आपण. 11 9 आणि 11. 9 नंबर OC वर आहे, 11 नंबर O2E वर. कशावर आहे? O2E वर. त्यामुळे त्याला इथून उचलून इकडे डायरेक्ट O2E वर टाकायचं नाही. तर हा जसा 9 पाडलाय तसा 11 ला पहिला ह्या OD वर पाडायचा, नंतर इथून इथं पाडला, म्हणजे O पासून ही त्रिज्या कंपास मध्ये घ्यायची. आणि कशावर आहे तो? तर O2E वर आहे. त्यामुळे हा जो चाप आहे इथून एवढा, हा इकडे घेऊन इथं न्यायचा. इथं पॉइंट तुम्हाला मिळणार 11 नंबर. आर्क लेंथ 30 बर का. O पासून 9 साठी फक्त 9 नंबर C वर होता, 11 नंबर O2E वर आला. या लेंथलाच त्याला इथं फिरवायचा आहे, चाप मारायचा आहे, आणि तो चाप आला की तो इथं आला. करेक्ट. आता झाला 11 नंबर. आता 10 नंबर कशावर आहे? O2D वर आहे. OD ट्रू लेंथच आहे, त्यामुळे ह्या 10 ला आहे असं इकडे ट्रान्सफर करायचं, इथं आला. आणि इथून 10 नंबरचा पॉइंट O2D वर आहे, म्हणून इथून O पासून हा पॉइंटची एवढी त्रिज्या घ्यायची आणि ह्याच्यातून जाणारा D पर्यंत काढायचा. इथं आला. दिस इज द पॉइंट, दिस इज द पॉइंट D. हा, तो दिस पॉइंट इज युअर पॉइंट नंबर 10. पॉइंट नंबर 10 म्हणजे बघा काय पॉइंट्स मिळाले. मी निळ्या चॉकने दाखवतो आता हे पॉइंट. बेसचा पॉइंट 7 आला, बरोबर आहे. त्यानंतर कोणता पॉइंट आला तुमचा? 7 नंतर 8 नंबरचा पॉइंट इथं आला, 8, बरोबर. 9 नंबरचा पॉइंट जो तुमचा आहे, 9 नंबरचा कटिंग पॉइंट, तो कशावर आहे? तर 9 नंबरचा पॉइंट OC वर. तर तुमचा हा 9 नंबरचा पॉइंट, बरोबर. हा 10 नंबरचा आला, हा 11 नंबरचा आला. ओके. सॉरी, आता हा जो 7 नंबरचा पॉइंट जो आहे तो BC वर आहे मित्रो. मी चुकून तो CD वर दाखवलेला आहे. तो B to C वर म्हणजे इथे येतो, त्यामुळे दिस इज युअर पॉइंट नंबर 7. चूक लक्षात आलेली आहे. दिस इज युअर पॉइंट नंबर 7. हा 7 नंबर BC वर आहे बघा. हा 8 नंबर EF वर आहे, तो बरोबर आहे 8 नंबर. 9 नंबर OC वर आहे, 9 नंबर OC वर आहे. 10 नंबर OD वर आहे, 10 नंबर OD वर आहे. परत 11 नंबर O2E वर आहे, त्यामुळे 11 नंबर O2E वर आहे. आता बघा मित्रांनो, 7 8 9 10 असे पॉइंट्स आहेत. हे पॉइंट जॉईन होताना आपल्याला फ्री हँड कर्व काढावा लागेल, कारण हा एक चाप मारलेला आहे, आर्क लेंथ आहे ती. त्यामुळे 8 पासून ह्या 11 ला, 10 ला, 9 ला आणि 7 ला समाविष्ट होणारा अशा पद्धतीचा भाग येणार, बरोबर. आणि मग तुमच्या लक्षात येईल हा इथला सगळा भाग म्हणजे ह्यातला पोकरचा भाग निघालेला आहे. त्यामुळे राहिलेल्या भागाला आपल्याला डार्क करायचं असेल तर मी आता तुम्हाला हा डार्क ब्लू वरनं आता परत एकदा डार्क करून दाखवतो या चॉकनी. अशा पद्धतीने हा डार्क होणार तो, बरोबर. आता काय राहणार आहे? तर हे राहणार आहे एवढं F to 8. परत हा पार्ट राहणार आहे, हा पार्ट राहणार आहे, बरोबर. नेक्स्ट दिस इज गोइंग टू रिमेन. परत हा पार्ट राहणार आहे, हा पार्ट राहणार आहे, हा पार्ट राहणार आहे. परत हा इथपर्यंत आला आणि हा इथून इकडे दिसणार, बरोबर. नेक्स्ट हा इथं आणि हा इथं. तर अशा पद्धतीने मित्रो इथं जो मधला पोर्शन तुम्हाला जेवढा राहिलेला दिसतो तो त्याची डेव्हलपमेंट आहे. आणि ही आर्क लेंथ जी मिळालेली आहे तुम्हाला, ही आर्क लेंथ म्हणजे ही कटिंग लेंथ आहे. तर अशा पद्धतीने ही त्याची काय आहे मित्रो डेव्हलपमेंट आहे. तुमच्यासाठी पुन्हा एकदा हा प्रॉब्लेम मी याच्यावरती डिस्कस करून दाखवतो मित्रो. हे कटिंग पॉइंट्स मिळवायचा विषय काय तुम्हाला क्लिअर कट कळालेलाच आहे. हा शेप जनरेटर झालेला आहे. या कर्वच्या बाबतीत आपण जर बघितलं तर हा कर्व इथं कट करतो, इथं 2 कटिंग पॉइंट मिळतात, कारण इथून इथपर्यंत एक एज आहे, बरोबर आहे. ती आहे इथं QR आणि इथं बघितलं तर ती UT आहे. त्यामुळे इथं 2 कटिंग पॉइंट मिळतात, इथं पण 2 कटिंग पॉइंट मिळतात आणि इथं एक कटिंग पॉइंट मिळतात. असे 5 कटिंग पॉइंट आपल्याला मिळतात. या 2 कटिंग पॉइंट बेस साठी आपण याला इथं ट्रान्सफर करायचं. इथं ट्रान्सफर केलं की ह्या एज वरचं हे डिस्टन्स करतं, इथून खाली गेला की इथं ट्रान्सफर करतो. इथं ते डिटेलिंग दिलेलं नाहीये म्हणून मी तुम्हाला इथं ते ड्रॉ केलेलं. हा जो कटिंग पॉइंट तुम्हाला जो मिळतो तो खाली ट्रान्सफर केला आणि तो बघायचा. 7 नंबर BC वर मिळाला, 8 नंबर इथं मिळाला EF आणि ते उचलून इथल्या बेस वरती 7 नंबर आणि 8 नंबर टाकायचे. आणि मग हे सगळे पॉइंट जे आहेत ही स्लांट एज आहे, म्हणजे थोडक्यात ही स्लांट एज आहे ना, ही स्लांट एज ही ट्रू लेंथ नाही आहे मित्र. त्यामुळे इथला जो कटिंग पॉइंट आहे तो पहिला ह्याच्यावर पाडावा लागतो ट्रू लेंथ आणि मग ही त्याची आर्क लेंथ येते आणि त्या आर्क लेंथ वरनं या O वरनं चाप मारला म्हणजे ते बरोबर. तर इथं हे वेगळं काढलंय, ह्याच्या शेजारीच त्याला लगेच डेव्हलप केलेलं नाही. मी मुद्दाम तुम्हाला शेजारी डेव्हलप केलं कारण हे जे ट्रू लेंथ नसणाऱ्या लाईन वरती जे पॉइंट येतात ते ट्रू लेंथ वर काढून
हे पुन्हा या ट्रू लेंथवर ट्रान्सफर करून मग चाप मारायचे, ही प्रोसिजर आपल्याला ह्याच्यामध्ये काय ते लक्षात येते. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे मित्र, ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की दोन कटिंग प्लेन्स आहेत, एक रेग्युलर इन्क्लाइन कटिंग प्लेन आहे आणि एक आर्क लेंथ आहे. तर हे दोन्ही कटिंग प्लेन्स जेव्हा कट करतात सॉलिडला तेव्हा इंडिपेंडेंटली त्याची डेव्हलपमेंट आपल्याला डिस्कस करून काढता येते आणि त्याचं हे परफेक्ट सोल्युशन मी तुमच्या ठिकाणी काढलेलं. कदाचित मी काढलेला शेप आणि तुम्ही सुद्धा काढणार आहे तो शेप, याच्यामध्ये थोडंफार व्हेरिएशन राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, कारण मित्र गंमत कशी असते, मी कुठलीच गोष्ट मोजून काढत नाहीये, पण तुम्ही माझ्या इन्स्ट्रक्शन्स आणि प्रोसिजर जर स्ट्रिक्टली फॉलो करत असाल तर स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो केलेल्या स्टेपनुसार येणारं सोल्युशन हे तुमचं 100% ॲक्युरेट सोल्युशन आहे. सम व्हॉट त्याला मिळता जुळता माझा स्टेप आलेला आहे, इतका काही पूर्ण खराब असा काही आलेला नाही. पण तुम्ही लक्षात घ्या मित्र, तुमच्या काढण्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, फक्त लेक्चर व्यवस्थित केअरफुली ऐकून घ्या आणि त्यानुसार स्टेप्स फॉलो करा, तुमचं सोल्युशन हे करेक्टच असणार. ओके, थँक्यू व्हेरी मच.